दरम्यान विधान भवनाला बॉम्ब न उडवून देण्याची आता धमकी आली आहे। सध्याची मोठी बातमी आपण पाहतोय। विधान भवनाला बॉम्ब न उडवून देऊ अशी धमकी प्राप्त झालेली आहे। आपण पाहतोय सध्या अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत ईमेलच्या माध्यमातून, फोनच्या माध्यमातून। मात्र आता विधान भवनाला थेट बॉम्ब न उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे। सध्या अधिवेशन सुरू आहे आणि या काळात अशा प्रकारची धमकी येणं हे धोक्याचं मानलं जात आहे। त्यामुळे यंत्रणा आता सतर्क आहे। या संदर्भातला तपास सुद्धा केला जातोय। दरम्यान ही धमकी नेमकी कुणी दिली, कोणत्या उद्देशाने दिली त्याचा तपास सध्या केला जातोय। एकीकडे युद्धाचं सावट आहे आणि दुसरीकडे अशा प्रकारे धमक्या आल्यामुळे चिंता व्यक्त केली जाते। तर यंत्रणा मात्र सतर्क आहे। यंत्रणेनं या ठिकाणी या संदर्भातला तपास सुरू केलेला आहे। सुरक्षितता बाळगण्याच्या दृष्टीने सुद्धा हा सगळा तपास आणि नियोजन केलं जात आहे। आपण पाहतोय सध्याची महत्त्वाची आणि मोठी बातमी। विधान भवनाला बॉम्ब न उडवून देण्याची धमकी प्राप्त झालेली आहे। याआधी सुद्धा अशा प्रकारच्या धमक्या आलेल्या होत्या। पोलीस स्टेशन असेल, आयुक्तालय असेल, अशा प्रकारच्या महत्त्वाच्या स्थळांना बॉम्ब न उडवून देण्याची धमकी प्राप्त झाली होती। त्यानंतर याचा तपास लावून पोलिसांनी त्या संबंधित आरोपीला अटक केली आणि आता पुन्हा एकदा ही धमकी प्राप्त झालेली आहे। विधान भवनाला बॉम्ब न उडवून देण्याची ही धमकी प्राप्त झालेली आहे। दरम्यान ही धमकी नेमकी कुणी दिली, कोणत्या उद्देशाने दिली त्याचा तपास आता पोलिसांकडून केला जातोय। त्या संदर्भात सर्च ऑपरेशन सुद्धा विधान भवनात सुरू असल्याची माहिती आहे। विधान भवनाच्या प्रवेशद्वारासमोर कर्मचारी आता यामुळे जमलेले आहेत। चिंतेचं वातावरण आहे। काहीसा गोंधळ या ठिकाणी पाहायला मिळतोय। अधिकाऱ्यांना सगळ्यांना बाहेर काढलेलं आहे आणि ही गर्दी आपण सध्या विधान भवनाबाहेरची पाहतोय। सगळ्या अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा सतर्कतेच्या दृष्टीने या सगळ्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना आता बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि सर्च ऑपरेशन विधान भवनात राबवलं जात आहे। आपण पाहतोय हे सगळे कर्मचारी आता विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर जमलेले आहेत। काहीसं गोंधळाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय। दरम्यान ही धमकी नेमकी कुणी दिली आणि कोणत्या उद्देशाने दिली आहे त्याचा सुद्धा तपास आता केला जातोय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, काय सांगाल? विधान भवनाला बॉम्ब न उडवून देण्याची धमकी प्राप्त झालेली आहे, काय अधिकची माहिती आहे? जी माहिती मिळाली आहे सूत्रांकडून त्यानुसार विधान भवनाला धमकी जी आहे ती उडवण्याची देण्यात आल्याची माहिती जी आहे ती सध्या मिळालेली आहे आणि त्यामुळे विधान भवनाच्या बाहेर सगळ्या कर्मचाऱ्यांना जे आहे ते बाहेर थांबवण्यात आलेलं आहे। जे विधान भवनामध्ये काम करायला येतात त्यांना बाहेर जे आहे ते थांबवण्यात आलेलं आहे। सध्या संपूर्ण चौकशी जी आहे ती विधान भवनाची सुरक्षा यंत्रणा जी आहे ती करताना आपल्याला पाहायला मिळते। जी धमकी विधान भवन उडवण्याची आलेली आहे, सध्या विधान भवनामध्ये अधिवेशन सुरू आहे, अधिवेशनाचा काळ सुरू आहे आणि अशा वेळी अशा पद्धतीनं धमकी येणं हे सुद्धा योग्य नाहीये। परंतु आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने धमकी आल्याची माहिती जी आहे ती मिळालेली आहे आणि त्यामुळे सगळी यंत्रणा जी आहे ती आता अलर्ट झालेली पाहायला मिळते आणि सगळ्या अधिकारी जे आहेत त्यांना बाहेर ठेवण्यात आलेलं आपल्याला दिसून येत आहे आणि संपूर्ण चौकशी जी आहे ती विधान भवनाची आता केली जाते। नक्कीच विनायक, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय सध्याची ही दृश्य आहेत विधान भवनाच्या प्रवेशद्वाराबाहेर मोठ्या संख्येने हे सगळे कर्मचारी अधिकारी जमलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना सगळ्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। सर्च ऑपरेशन तिथे सुरू आहे। पोलिसांकडून विधान भवनात सगळी चौकशी केली जाते आहे।